कोल्हापूर शहरातील कचरा संकलन आणि वाहतूक करणाऱ्या टिपर चालकांनी आज सकाळपासून अचानक बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं। गेल्या 2-2.5 महिन्यांपासून थकलेला पगार आणि इतर देणी देण्याबाबत ठेकेदार कंपनीकडून चालढकल होतीये। त्यामुळे सुमारे 200 टिपर चालकांनी संपाचं हत्यार उपसत महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं। दरम्यान टिपर चालक आणि आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्यासोबत चर्चा झाली। त्यामध्ये थकीत वेतनाच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचं आश्वासन डॉक्टर भारुड यांनी दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। कोल्हापुरातील कचरा वाहतुकीचा ठेका घेतलेल्या कंपनीमार्फत 200हून अधिक कर्मचारी काम करतात। मात्र ठेकेदार कंपनीकडून टिपर चालकांना वेळेवर पगार दिला जात नाही। भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यावर भरली जात नाही किंवा कर्मचारी राज्य विमा योजना सुविधा दिली जात नाही। किमान वेतन कायद्यानुसार 26,000 रुपये वेतन देणं आवश्यक असताना कंपनीकडून टिपर चालकांना प्रत्यक्षात केवळ 14,800 रुपये पगार दिला जातोय। अशातच गेल्या 2.5 महिन्यांपासून पगार मिळाला नसल्यानं टिपर चालकांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। त्यामुळे वैतागलेल्या टिपर चालकांनी आज सकाळी अचानक बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आणि महापालिकेच्या दारात ठिय्या मारला। कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या ठप्प झाल्यानं शहरातील कचरा उठाव प्रक्रिया थांबली। दरम्यान टिप्पर चालकांचे प्रतिनिधी आपचे पदाधिकारी यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांची भेट घेतली। दर महिन्याच्या 7 तारखेला ठेकेदार कंपनीनं पगार दिलाच पाहिजे, शिवाय PF, ESI सह सुविधा मिळाव्यात। महापालिकेकडून पैसे घेऊनही कर्मचाऱ्यांना ताटकळत ठेवणाऱ्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं, अशा मागण्या शिष्टमंडळानं आयुक्तांकडे केल्या। टिपर चालकांना थकीत पगाराची रक्कम तातडीनं दिली जाईल, तसंच इतर प्रश्नांवरही मार्ग काढू अशी ग्वाही डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिली। आयुक्तांच्या आश्वासनानंतर दुपारनंतर टिपर चालकांनी आंदोलन मागं घेतलं, पण यापुढे नियमित पगार मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा टिपर चालकांनी दिलाय।